मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच एक नवीन प्रोमो आपल्या समोर आलेला आहे। नंदिनी जेव्हा ती तिच्या आनंद आश्रम मधील एक केस सॉल्व्ह करण्यासाठी पोलीस स्टेशनला जात असते तेव्हा जीवा तिला सोडायला जात असतो। काव्य देखील त्यांच्या सोबत निघून जाते। आता काव्याला तिच्या मनातली गोष्ट जीवाशी बोलायची असते म्हणून तिने हे निमित्त साधत त्या दोघांच्या मध्ये ती सोबत गेलेली असते। नंदिनी जेव्हा गाडीतून बाहेर पडते तेव्हा लगेचच मागे बसलेली काव्या पुढे येऊन बसते आणि जीवाशी संवाद साधायला लागते। ते तिच्या मनातली सगळी गरज ओकून टाकते। ती जीवाला जा विचारते, अरे जीवा, तुझं आणि नंदिनी ताईचं तर चांगला संसार सुरू आहे की, रात्रीचं तुम्ही फिरायला काय जाता, पार्ट्या वगैरे काय करता, मला तर हे अजिबातच सहन होत नाहीये। तुला माझा जरा सुद्धा विचार येत नाहीये का? जीवा तर थक्क झालेला असतो, कारण रियालिटी तर काव्याला माहीतच नसते आणि आता तोही या काव्याच्या बडबडीला वैतागतो आणि खरं काय ते आहे काव्याला सांगतो। अगं, मी तुझ्या ताईबरोबर कुठे फिरायला गेलो नव्हतो, तर त्या दिवशी मी रात्री दारू पिऊन पोलिसांच्या ताब्यात होतो। तुझी ताई मला चक्क त्या पोलिसांकडून सोडवायला आलेली होती। हे सत्य ऐकताच काव्याच्या पायाखालची जमीन तर सरकतेच, पण तिला याचीही जाणीव होते की नंदिनी ताई जीवाची कशी बाजू घेत आहे आणि सर्व काही सावरून घेत आहे आणि या गोष्टीमुळे जीवाचा कुठेतरी नंदिनीवरती विश्वास बसायला लागलेला आहे। तो आपल्याला डावलत आहे ही गोष्ट काव्याच्या लक्षात येते आणि ती आता जीवाला अगदीच वॉर्निंग देते आणि सांगू लागते की हे बघ जीवा, मी अजूनही तुझ्यावरचा हक्क सोडलेला नाही। जीवा, तू फक्त माझा होता आणि राहणार आहेस। आता काव्याने तर हे स्टेटमेंट जीवाला सांगितलेलं आहे, काही जरी झालं तरी मी तुझ्यावरचा हक्क सोडणार नाही, मी तुझं प्रेम विसरलेले नाही, ही गोष्ट ती जीवाला बजावून सांगते। पण हीच हिंमत ती नंदिनी बरोबर बोलताना का बरं दाखवत नाहीये हे समजत नाहीये। नंदिनीने जेव्हा काव्याला विचारलेलं तुझं कोणावर प्रेम आहे का, तेव्हा ती शांत बस। काव्याने ज्या हिमतीने ही गोष्ट जीवाला सांगितलेली आहे तेवढ्याच हिमतीने ती नंदिनीला सांगू शकेल का, आणि नंदिनी समोर जेव्हा हे सत्य येईल तेव्हा ती कशी रिॲक्ट होईल का, त्या अगोदर त्यांचे संसार फुलायला लागतील। पाहणे तितकेच रंजक ठरणारे आहे। काव्याने जी काही वक्तव्य जीवाशी केलेले आहे ते योग्य होते का, कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा। आपल्याला 26 एप्रिलला पाहायला मिळणार आहे, तेव्हा पाहत रहा अशाच मालिकांचे अपडेट्स ऑन मराठी यूट्यूब चॅनलला। नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एक छानशा व्हिडिओसह। धन्यवाद।